या 3 कारणामुळे ओमराजे निंबाळकर फुटले. ठाकरेंना सोडून जाणे निंबाळकरांच्या अंगलट येणार. ओमराजेंनी कपाळावर गद्दारीचा शिक्का लावून घेतला. मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही अशा शपथा घेणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अखेर मध्यरात्रीच्या प्रायव्हेट जेटने दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. एकनाथ शिंदेंनी आखलेल्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण त्यात सर्वात मोठा हादरा ओमराजेंच्या बंडाने बसला आहे. जो नेता कालपर्यंत ठाकरेंचा सर्वात कट्टर निष्ठावंत, हुकुमशाही आणि बंडाच्या विरोधात पेटून उठणारा हनुमान म्हणून ओळखला जायचा, तो अचानक शिंदेंच्या गोटात का सामील झाला? या बेधडक आणि खळबळजनक राजकीय भूकंपामागे 3 मोठी आणि अत्यंत संवेदनशील कारणं आहेत. 1. पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा अंतिम निकाल आणि सत्तेचा दबाव. ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाची सुरुवातच मुळात त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर झाली. आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला आणि त्यांचे कट्टर विरोधक पद्मसिंह पाटील यांना फाशी किंवा कडक शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, हा ओमराजेंचा विडा होता. गेली 20 वर्षे हा खटला कोर्टात सुरू आहे. विशेष म्हणजे 16 जूनला या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार होता. तो आता पुढे ढकलून 20 जूनवर गेला आहे. राजकीय वर्तुळात आणि ठाकरे गटात उघड चर्चा आहे की या निकालाच्या तोंडावर ओमराजेंवर प्रचंड दबाव आणला गेला. केंद्रीय सत्ता आणि राज्य सत्तेसोबत राहिल्यास कायदेशीर प्रक्रियेत संरक्षण किंवा मदत मिळू शकते, या भीतीने किंवा हेतूने ओमराजेंनी हा बेधडक निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. संजय राऊतांनी तर थेट आरोप केलाय की हा संपूर्ण गेम दबावाचा आहे. 2. धाराशिवमधील पाटील घराण्याचे वाढते प्रस्थ आणि राजकीय अस्तित्वाची लढाई. धाराशिवच्या राजकारणात पाटील विरुद्ध निंबाळकर हा पिढ्यानपिढ्यांचा रक्तरंजित आणि राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी महाशक्तीशी लढून राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर विधानसभा आणि स्थानिक पातळीवर राणा पाटलांनी, अर्चना पाटलांनी आणि त्यांच्या मुलाने मल्हार पाटील संपूर्ण ताकद पणाला लावून धाराशिवमध्ये पाटील घराण्याचे वर्चस्व प्रचंड वाढवले. मतदारसंघात सत्तेशिवाय तग धरणे आणि पाटील घराण्याला शह देणे ओमराजेंना कठीण जात होते. एकनाथ शिंदेंना धाराशिवमध्ये भाजपवर मात करू शकणारा एक आक्रमक चेहरा हवा होता. शिंदेंनी ओमराजेंना थेट ऑफर दिली की सत्तेच्या माध्यमातूनच तुम्ही पाटील घराण्याला आणि विरोधकांना थेट शह देऊ शकता. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओमराजेंनी ठाकरेंची मशाल विझवून शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. 3. गद्दारी केली तरी निवडून येता येते हा बदललेला राजकीय इतिहास. जेव्हा एकनाथ शिंदेंनी पहिलं बंड केलं होतं तेव्हा ओमराजे म्हणायचे की गद्दारांना जनता कधीच माफ करत नाही, त्यांना शिवसैनिक जागा दाखवतील. पण जून 2026 पर्यंत येता येता महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्ण बदललं. शिंदे गटाने ठाकरेंना सोडल्यानंतरही त्यांचे 50 पेक्षा जास्त आमदार आणि 7 खासदार पुन्हा निवडून आले. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा हवेतच राहिल्या आणि ग्राउंडवर जनतेने शिंदेंच्या उमेदवारांना भरभरून मते दिली. हाच पॅटर्न शिंदेंच्या नेत्यांनी या 6 खासदारांना गळी उतरवला की जर तुम्ही मतदारसंघात कामे केली आणि निधी आणला तर ठाकरेंची साथ सोडल्याने निवडणुकीत काहीही फरक पडत नाही, जनता पाठीशी राहते. हाच राजकीय हिशोब डोक्यात ठेवून ओमराजेंनी लोकांच्या रोषाची पर्वा न करता हा धाडसी निर्णय घेतला. शिवसैनिकांचा भडका आणि पुढील वाटचाल. ओमराजेंनी हा निर्णय घेतला असला तरी सोशल मीडियावर आणि धाराशिवच्या ग्राउंडवर शिवसैनिकांचा प्रचंड भडका उडाला आहे. जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या पोस्टवर लोकांनी कपाळावर गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कालपर्यंत बंडखोरांना अंगावर घेणारा हा वाघ आता स्वतःच शिंदेंच्या गोटात गेल्याने त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मतदारसंघात जाऊन ते आपल्या मतदारांना हा निर्णय कसा पटवून देतात आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना याचा फायदा होतो की तोटा हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.